Welcome all the 11th science students. Here I am Professor Ashok Pawar. This is my introduction. I will teach you biology of 11th science, and after that और चैप्टर पे जाने से पहले चैप्टर का नाम है सिस्टमैटिक्स ऑफ लिविंग ऑर्गेनिजम्स. ये चॅप्टर स्टार्ट करने से पहले व्हॉट इज बायोलॉजी, कारण तुम्ही 10th पास झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये तुमचा हा पहिला लेक्चर आहे आणि पहिलं लेक्चर ही तुमचं ऑनलाईन लेक्चर होतं आहे. त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ मी तुम्हाला देतोय ह्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. सबस्क्राईब केल्यामुळे किंवा बेल आयकॉन बटन दाबल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत कंटिन्यू व्हिडिओ एक टॉपिक वाईज व्हिडिओ तुम्हाला हे पाहायला भेटतील. त्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल. त्याचसोबत ह्या व्हिडिओशी रिलेटेड ह्या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही ह्या यूट्यूबच्या मार्फत ह्या यूट्यूबच्या चॅनलवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कमेंट्स टाकू शकता. तर फर्स्ट ऑफ ऑल विल सी द डेफिनेशन ऑफ बायोलॉजी. व्हॉट इज बायोलॉजी? इथं तुम्हाला काय शिकायचं आहे? बायोलॉजी मीन्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बायोलॉजी बायोस मीन्स लाईफ. आता हे सगळे लँग्वेज जे आहे लॅटिन लँग्वेज, ग्रीक वगैरे जे आहेत त्या लँग्वेजमधून हे वर्डिंग आलेले आहेत. बायोस मीन्स लाईफ, लाईफचा अभ्यास करायचा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला परत आपण जर बाहेर पाहिलं सराउंडिंगला तर तुम्हाला तिथं प्लांट्स आणि ॲनिमल्स असे पाहायला मिळतील. 2 कॅटेगरी केलेले पाहायला मिळतील. बायोलॉजीमध्ये तुम्हाला एक पेपर आहे बॉटनीचा आणि एक पेपर आहे झुलॉजीचा. आता इथं नवीन सिलेबसमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, कंटिन्यू टॉपिक घेतलेले आहेत. बायोलॉजी फर्स्ट, बायोलॉजी सेकंड वगैरे असं काही नाही आहे. तर त्यामध्ये पण चॅप्टरमध्ये तुम्हाला ज्यावेळेस कळेल की बॉटनी आणि झुलॉजीमध्ये डिफरन्स काय आहे. बिफोर दॅट बायोलॉजी डेफिनेशन. जर तुम्हाला राईट करायचं असेल, नोट्स घ्यायचे असतील तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू त्या डेफिनेशन लिहू शकता. फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन बायोलॉजी, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. बायोलॉजी काय आहे? एक सायन्सची ब्रांच आहे. सायन्स एक झाड आहे, त्या झाडाची एक फांदी म्हणजे बायोलॉजी आहे. सायन्सची फांदी एक बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स किंवा लाईफचा अभ्यास करायचा आहे. सो व्हॉट विल बी द डेफिनेशन? It is the branch of science which deals the study of life. Biology, it is the branch of science which deals the study of life or living organisms. ज्या ब्रांचमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मग अनेक प्रकारचे सजीव तुम्हाला पाहायला मिळतात. करोडो जातीचे प्रजातीचे सजीव तुम्हाला पृथ्वीवरती पाहायला मिळतील. आणि ह्या सजीवामध्ये अनेक साम्य आहे, काही फरक सुद्धा पाहायला मिळेल, सिमिलॅरिटी डिसिमिलॅरिटी पाहायला मिळते. तर त्यासाठीच आपल्याला ह्या सजीवांचा अभ्यास करताना त्यांना काही सजीव म्हणजे त्यांची ग्रुपिंग पाडायची आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. क्लासिफिकेशन करून जर ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला तर तो अभ्यास सोपा होतो आणि सजीवांचा अभ्यास सोपा होतो. त्यामध्ये बरेचसे सजीव एका ग्रुपमध्ये टाकले जातात. समजा फॉर एक्झाम्पल आता माणूस आहे, माकड आहे, मांजर आहे, गाय आहे, म्हैस आहे. अशा अनेक ॲनिमल्स माणसाला इन्क्लूड करून माणसासहित हे तुम्हाला पाहायला मिळतील क्लास मॅमल्समध्ये. हे सगळे प्राणी क्लास मॅमल्समध्ये टाकण्याचं वैशिष्ट्य काय किंवा कॅरेक्टर्स काय? मॅमल्सचं वैशिष्ट्य काय? मॅमल्स मीन्स मॅमरी ग्लँड्स आर प्रेझेंट. मॅमरी ग्लँड्स, ज्या ग्लँड्स मिल्क सिक्रेशनचं काम करतात, दूध तयार करायचं काम करतात. आणि ह्या मॅमरी ग्लँड्स ज्या आहेत ह्या प्राण्यांच्या मादीमध्ये फिमेलमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतील. तर असे अनेक कॅरेक्टर्स आहेत. ह्या अनेक कॅरेक्टरवरून त्यांचं वर्गीकरण केलं जातं. प्लांट्स आणि ॲनिमल्स. फर्स्ट ऑफ ऑल बॉटनी अँड झुलॉजी. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र. बॉटनीमध्ये तुम्हाला प्लांट्सचा अभ्यास करायचा आहे. प्लांट्सचा कोणता अभ्यास करायचा आहे तुम्हाला? स्ट्रक्चर असतील, फंक्शन असतील, वेगवेगळे ऑर्गन असतील, अनेक जातीचे प्लांट्स आहेत, अनेक ग्रुप केलेले प्लांट्समध्ये सुद्धा. फॉर एक्झाम्पल अल्गी असेल, ब्रायोफाइट्स असेल, टेरिडोफाइट्स असेल, जिम्नोस्पर्म असतील, अँजिओस्पर्म असतील. हे मेजर 5 ग्रुप आहेत प्लांट्समधले. अल्गी, ब्रायोफाइट्स, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म
आणि जिम्नोस्पर्म सॉरी. तर मेन 2 कॅटेगरी करू किंगडम प्लांटीचे आपण. प्लांट्समध्ये मेन 2 ग्रुप्स, ज्याला आपण फुलं येणारे ज्याला सपुष्प म्हणतो आणि फुलं न येणारे वनस्पती अपुष्प, मीन्स नॉन फ्लावरिंग. जिसको फ्लावर नहीं आते उसको बोलते नॉन फ्लावरिंग, जहाँ पे फ्लावर आते हैं उसको बोलते हैं अपन फ्लावरिंग. सो इन दिस वे द क्लासिफिकेशन ऑकर्स. फर्स्ट ऑफ ऑल we will see the properties of living organisms. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत सजीवांच्या? फर्स्ट प्रॉपर्टी, सजीव मूवमेंट किंवा लोकोमोशन करू शकतात. दुसरी प्रॉपर्टी आहे रिप्रोडक्शन. सजीवांचं रिप्रोडक्शन होऊ शकतं, म्हणजे त्यांचं परत परत, ज्याला आपण उत्पादन म्हणतो, आपण परत परत प्रजनन ज्याला आपण म्हणतो, हे होऊ शकतं. एका सजीवापासून अनेक सजीव भेटू शकतात. तिसरं सजीवामध्ये ग्रोथ पाहायला मिळते. सजीवामध्ये ग्रोथ पाहायला मिळते. सजीवामध्ये मेटाबॉलिक म्हणजे सेलच्या ऍक्टिव्हिटी, सगळे सजीव हे सजीवामध्ये कॉमन पॉइंट एक आहे, सगळे सजीव हे सेलनं बनलेले. बेसिक ज्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो सजीवांची, सगळे सजीव ऑल लिव्हिंग्स आर मेड अप ऑफ सेल. आणि ह्या सेलचं स्ट्रक्चर आपल्याला जर पाहायचं असेल तर ज्या ब्रँचमध्ये आपण सेलचं स्ट्रक्चर पाहतो दॅट ब्रांच इज कॉल्ड सायटॉलॉजी. अशा अनेक ब्रांचेस आहेत बायोलॉजीमध्ये. बायोलॉजीमध्ये अनेक ब्रांचेस आहेत. त्या ब्रांचेस मी तुम्हाला पहिले 1-2 टॉपिकमध्ये घेणार आहे, 1-2 पिरियड आपले त्याच्यावरती जाणार आहे, आणि नंतर आपण ऍक्च्युअल सिलेबस जो आहे तो सिलेबस आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल देन आफ्टर द प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांची ग्रोथ होऊ शकते, सजीव रिप्रोडक्शन करू शकतात, सजीव मुवमेंट आणि लोकोमोशन करू शकतात. अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत सजीवांच्या. त्याचसोबत सजीवामध्ये परत जर आपण प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या बाबतीत जर डिफरन्स करायचा गेला, पाहायला गेलो तर प्लांट्स हे मुवमेंट करू शकतात, ॲनिमल्स हे लोकोमोशन करू शकतात. मुवमेंट आणि लोकोमोशन म्हणजे काय फरक आहे? मुवमेंट म्हणजे जागेवर केली जाणारी हालचाल, एकाच जागेवर हालचाल ज्याला आपण म्हणतो. आणि लोकोमोशन म्हणजे स्थलांतर, होल डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी. याच्यामध्ये काही प्राणी अपवाद आहेत की जे एका सबस्ट्रॅटरला चिटकून बसलेले असतात, पण मेजॉरिटी ॲनिमल्स हे लोकोमोशन करू शकतात, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करू शकतात. हा प्लांट्स आणि ॲनिमल्स मधला फरक आहे. आता आपण फक्त प्लांट्स आणि ॲनिमल्स का बोलतोय? बायोलॉजीमध्ये टोटल सजीव जे आहेत त्यांचे 5 ग्रुप केलेले आहेत. 5 ग्रुप कोणते कोणते केलेले आहेत? 5 किंगडम केलेले आहेत. R.H. बिटकर ह्या सायंटिस्टनं हे किंगडम केलेले आहेत. तसे अनेक सायंटिस्टनं अनेक वर्गीकरण मांडलेले आहेत. त्यामध्ये लिनियस असेल किंवा आणखीन अनेक सायंटिस्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, ते नंतर मी तुम्हाला डिटेल्समध्ये घेईल. पण R.H. बिटकरच्या म्हणण्यानुसार 5 ग्रुप आहेत सजीवांचे. मग त्यामध्ये किंगडम मोनेरा असेल, किंगडम प्रोटिस्टा असेल, किंगडम फंजाई असेल, किंगडम प्लांटी असेल, किंगडम ॲनिमली असतील. हे 5 ग्रुप केलेले आहेत. सजीवांच्या साम्य आणि फरक, सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटीवरून हे 5 ग्रुप केलेले आहेत. जसं आपण शाळेमध्ये पाहतो 5 तुकडे केले जातात, 5 डिव्हिजन्स असतात शाळेमध्ये, किंवा 4 असतील 3 असतील असे डिव्हिजन पाडले जातात स्कूलमध्ये, स्कूल लेवल असेल किंवा कॉलेज लेवलला कुठेही. का तुकडे पाडले जातात? का क्लासिफिकेशन केलं जातं? कारण त्या मुलींच्या गुणावरून हे वर्गीकरण जे केलं जातं. अ मध्ये स्पेसिफिक बघितलं, ए डिव्हिजन असेल किंवा अ तुकडी असेल, त्यामध्ये सर्वात हुशार विद्यार्थी, ब्रिलियंट विद्यार्थी, त्याचसोबत रेग्युलर येणारे, सिस्टमॅटिक राहणारे, व्यवस्थित राहणारे, पोलाईट असणारे विद्यार्थी, असे त्यांचे कॅरेक्टर्स पाहून ह्या डिव्हिजन्स केले जातात. तसंच प्राण्यांचे सुद्धा किंवा वनस्पतीचा असू द्यात किंवा सजीवांचे हे 5 ग्रुप केलेले आहेत. ते नंतर आपण डिटेलमध्ये, आपल्याला एक चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये आपण पाहू. तर ह्या प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये तुम्हाला जर पाहायचं असेल डिफरन्स, तर ह्या प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये बराचसा डिफरन्स पाहायला मिळतो. आपण त्याच्यापूर्वी आपण बॉटनीची डेफिनेशन पाहूया. बॉटनी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी. Botany is the branch of biology which deals the study of plants. ज्यांना लिहायचे असतील त्यांनी लिहून घेऊ शकता. Biology. It is a branch of science
which deals the study of life म्हणा चालतात or living organisms. आता मुळात आपण त्या बेसिक मध्ये जाणार नाही. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये आपण डिफरन्सेस स्कूल लेवलला पाहिलेले आहेत. इथं फक्त आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा संबंध आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये परत आपण मग दोन ब्रांचेस केले की बायोलॉजीच्या मेन दोन ब्रांचेस, बॉटनी आणि झूलॉजी. बॉटनी प्लांट्स, झूलॉजी एनिमल्स. काय होईल डेफिनेशन बॉटनीची? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच इज द स्टडी ऑफ प्लांट्स. झूलॉजीचा इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच इज द स्टडी ऑफ एनिमल्स. आता अभ्यास म्हणजे नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे ते नंतर आपण पाहू. त्यांचं स्ट्रक्चर असेल, वेगवेगळे ऑर्गन्स असतील, ऑर्गन सिस्टीम असेल. कारण कुठलाही सजीव हा कसा बनलेला असतो, कुठलाही ऑर्गॅनिझम्स घ्या, त्या ऑर्गॅनिझममध्ये त्या ऑर्गॅनिझम्स हा त्या सिस्टीमनं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स ऑर्गॅनिक ऑर्गॅनिझम जो आहे तो सिस्टीमनं बनलेला असतो, ऑर्गन सिस्टीमनं बनलेला असतो. ऑर्गन सिस्टीम ह्या ऑर्गननं बनलेले असतात. ऑर्गन हा टिश्यूजनं बनलेला असतो. टिश्यूज हा सेलनं बनलेला असतो. म्हणजे परत आपण सेलवर आलो. प्रत्येक सजीव हा सेलनं बनलेला आहे. आता आपण फॉर एक्झाम्पल बघू. इथे तुम्हाला बॉटनी आणि झूलॉजी डेफिनेशन. बॉटनी इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच इज द स्टडी ऑफ प्लांट्स. and zoology it is the branch of biology which deals the study of animals. आता एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. कुठलाही सजीव घ्या, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ ह्यूमन. ह्याला सायंटिफिक नेम आहे होमोसेपियन्स. आपलं नाव काय आहे? होमोसेपियन्स. प्रत्येक सजीवाला दोन नाव देण्याची जी पद्धती आहे त्याला आपण म्हणतो बायनॉमियल नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे नाव ठेवणे आहे. तुम्हाला डिटेल मध्ये परत नंतर हे बायनॉमियल, बाय मीन्स टू, नॉमेनक्लेचर दोन नाव ठेवण्याची पद्धती. प्रत्येक सजीवाला जेवढ्या जातीचे व्हरायटीचे ॲनिमल्स प्लांट्स असतील, सजीव असतील, त्यांना दोन दोन नाव ठेवायची पद्धत आहे. फक्त अनदर एक्झाम्पल इज चायना रोज, ज्याला आपण जास्वंद म्हणतो, त्याचं नाव काय आहे? हिबिस्कस रोजा सायनेसेस. असे दोन दोन नाव देण्याची पद्धती ह्या कार्ल लिनियस या सायंटिस्टने सुरू केलेली आहे. तर ते नॉमेनक्लेचर, बायनॉमेनक्लेचर, व्हर्नॅक्युलर नेम्स वगैरे तुम्हाला नेक्स्ट टॉपिक मध्ये किंवा तुम्हाला सिलेबसला आहे. तर आपण पाहतोय कुठल्याही ऑर्गॅनिझम घ्या तुम्ही. ह्युमन घेतला आपण, त्याचं नाव आहे होमोसेपियन्स. समजा फॉर एक्झाम्पल हा ह्युमन मध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या सिस्टीम्स पाहायला मिळतात. त्यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम वगैरे अनेक प्रकारच्या सिस्टीम्स असतात प्रत्येक सजीवामध्ये. आता ते ही सिस्टीम कशी बनले हे पाहू आपण. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले ऑर्गन्स घेऊ आपण. स्टार्टिंग फ्रॉम माउथ, जिथून अन्न मध्ये घेतलं जातं ते तिथं चावलं जातं, दात वगैरे जीभ त्याच्यामध्ये आले. ऑर्गन्स ह्याच्यामध्येच फॅरिंक्स म्हणजे हा आपला घशाचा भाग, जिथून अन्न पास होतं. जे चावलेलं किंवा सॉलिंग केलेलं फूड आहे, च्युइंग केलेलं ते फूड हे पुढं फॅरिंक्स मधून पुढं नंतर इसॉफेगस, ज्याला आपण अन्न नलिका म्हणतो. ऑर्गन ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम, माउथ, फॅरिंक्स, इसॉफेगस, स्टमक. नंतर तुम्हाला मी सिस्टीमचे चार्ट्स वगैरे दाखवले त्या चॅप्टर मध्ये. हे एक जनरल तुम्हाला एक इंट्रोडक्शन म्हणून सांगतोय मी. इसॉफेगस ज्याला अन्न नलिका म्हणतो आपण, आणि हे अन्न नलिका संपली की आपला पोटामध्ये स्टमकचा भाग स्टार्ट होतो, जिथं परत अन्न डायजेस्ट केलं जातं. ह्या स्टमकमध्ये बरंचसं ग्राइंडिंग केलं जातं. बऱ्याचशा तिथं सिक्रेशन सुद्धा होतं त्या स्टमकमध्ये. स्टमकमधून हे फूड आपलं पास होतं नंतर इंटेस्टाईनमध्ये. आतडे ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये परत मोठं आतडं, छोटं आतडं वगैरे ज्याला आपण म्हणतो. अगोदर छोटं आतडं लागेल, नंतर मोठं आतडं लागेल. इथं सुद्धा डायजेशन चालूच राहतं. त्याचसोबत ॲसिमिलेशन ज्याला आपण म्हणतो, ॲब्सॉर्प्शन, ह्या महत्त्वाच्या फेजेस आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम मधल्या. इंजेशन म्हणजे आत घेणे. तर हे आतड्यानंतर आणि शेवटचा भाग याच्यामध्ये मोडतो ॲनसचा, जिथून अनडायजेस्टेड फूड जे आहे ते बाहेर टाकलं जातं. तर अशा पद्धतीने हे ऑर्गन्स
जे आहेत सेम सारखे स्ट्रक्चर आणि फंक्शन किंवा ते एका युनिव्हर्सिटी काम करतायत, हे सगळे ऑर्गन्स एका सिस्टीम मध्ये टाकलेले आहेत. परत जर ऑर्गन घेतले आपण तर हे ऑर्गन वेगवेगळ्या किंवा अनेक प्रकारच्या टिश्यूजनं बनलेले आहेत. अनेक टिश्यूज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. जर टिश्यू जर घेतलं तर त्यामध्ये एक टिश्यू हा अनेक सेल्सनं बनलेला असतो. तर अशा पद्धतीनं हे कुठलाही सजीव जो काम करतो तो सजीव काम करतो म्हणण्यापेक्षा त्या सजीवामध्ये जी सेल आहे ती काम करत असते. तर इथं आपण एक जनरल अकाउंट बघितलं की ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन काय आहे, टिश्यूज काय आहे, सेल्स काय आहेत. सो द बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिमेंबर हिअर द बेसिक ज्याला आपण म्हणतो आपण प्रत्येक सजीव हा सेलनं बनलेला आहे. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल किंवा सेलला आपण असं म्हणू शकतो बेसिक जो फंडामेंटल आपला आहे सजीवांचा तो आहे सेल. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट इन सिंपल लँग्वेज, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज सेल. तर त्यासाठी आपल्याला सेलचा अभ्यास आहे. सेलचा एक चॅप्टर आहे. प्लांट्समध्ये सेल आहेत, ॲनिमल्समध्ये सेल आहेत, त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते नंतर पाहू आपण. सो हिअर द how the organ system or organism works. त्याचसोबत आपल्याला आणखी काही ह्याच्यामध्ये बायोलॉजीमध्ये ब्रांचेस आहेत. त्या ब्रांचेस तुम्हाला डिटेल्समध्ये त्याच्यावरती टॉपिक आहेत, चॅप्टर आहेत, काही टॉपिक्स, काही डेफिनेशन्स, काही टर्म्स त्या क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला पुढं ज्या की तुम्हाला 10th पर्यंत झालेल्या आहेत, ऑलरेडी झालेल्या आहेत, पण तुम्हाला ह्या टर्म्स रिमाइंड करणं आवश्यक आहे. त्यासाठी मी काही टर्म्स घेतोय. जसं बॉटनी झुलॉजी सांगितलं तुम्हाला, तसंच आणखी एक ब्रांच आहे बायोलॉजीची, दॅट इज कॉल्ड जेनेटिक्स. व्हॉट इज जेनेटिक्स? डेफिनेशन अगोदर महत्वाची आहे. जेनेटिक्स ज्याला अनुवंशशास्त्र म्हटलं जातं, हे सुद्धा शास्त्रच आहे. ही सुद्धा एक ब्रांच आहे बायोलॉजीची म्हणा किंवा सायन्सची म्हणा. कारण बायोलॉजी ही सायन्सची ब्रांच आहे आणि त्याच्या ब्रांचेस परत जे आहेत त्यापैकी एक जेनेटिक्स आहे. बॉटनी असू द्यात, झुलॉजी असू द्यात, मग जेनेटिक्स असू द्यात, इव्होल्युशन असू द्यात, अशा अनेक ब्रांचेस तुम्हाला पाहायला मिळतात बायोलॉजीमध्ये. जेनेटिक्स ज्याला आपण ज्या ब्रांचमध्ये डेफिनेशन सेम राहील सुरुवातीचं, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स और ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ, कशाचा अभ्यास करायचा ह्या ब्रांचमध्ये? स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवावंच लागेल. हेरिडिटी आणि व्हेरिएशन. हेरिडिटी मीन्स व्हॉट? हेरिडिटी मीन्स द कॅरेक्टर्स विच ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. जे कॅरेक्टर्स पिढ्यानं पिढ्या चालतात त्यांना म्हणायचं आपण हेरिडिटी. कुठल्याही काही गोष्ट असू द्यात, आपण जनरली बोलताना म्हणतो की फॉर एक्झाम्पल असं असं काही झालेलं असेल तर आपण म्हणतो हेरिडिटी येते, म्हणजे अनुवंशिक आहे. जे कॅरेक्टर्स येतात त्याला म्हणायचं हेरिडिटी. आई वडिलाकडून येणारे कॅरेक्टर्स मुलामध्ये, कुठल्याही सजीवात असू द्यात, पॅरेंटकडून मुलांकडे जे कॅरेक्टर जातात त्याला म्हणायचं हेरिडिटी. आणि जे कॅरेक्टर जात नाहीत दे आर कॉल्ड व्हेरिएशन. ह्या दोघांचा अभ्यास स्टडी म्हणजेच जेनेटिक्स. हेरिडिटी आणि व्हेरिएशन. आई वडिलांमध्ये म्हणजे आई वडिलांमध्ये म्हणण्यापेक्षा पॅरेंट्स आणि मुलामध्ये जो डिफरन्स पाहायला मिळतो बिकॉज ऑफ दिस व्हेरिएशन. आणि हे त्यातल्या त्यात चांगलं व्हेरिएशन जे आहे ते कॉन्झर्व केलं जातं, पिढ्यानं पिढ्या चालवलं जातं आणि एक नवीन स्पेसिसचा जन्म जो होतो, ओरिजिन ऑफ स्पेसिस. ही सुद्धा एक ब्रांच आहे बायोलॉजीची. इव्होल्युशन ज्याला उत्क्रांती म्हणतो आपण, उत्क्रांतीवादाचा जनक ज्याला आपण डार्विनला म्हटलं जातं, ज्याला फादर ऑफ इव्होल्युशन म्हणतो आपण. इव्होल्युशन होण्याचं कारण मध्ये एक कारण आहे व्हेरिएशन, चेंजेस. पिढ्याने पिढ्या जे चेंज होत जातात. जसं माकडापासून आपण म्हणतो माणूस झालाय, लगेच झाला नाहीये. हजारो जनरेशन त्याच्यामध्ये जावं लागले. हजारो लाखो वर्षानंतर माणसापासून जे माणूस तयार झालेला आहे त्यामध्ये अनेक जनरेशन गेलेले आहेत. लगेच शेपूट गायब झालं नाही, लगेच कॅरेक्टर्स माकडाचे आले. आणखी काही कॅरेक्टर्स आपल्यामध्ये माकडाचे आहेत. तर इव्होल्युशन नंतर बघू आपण. तर हेरिडिटी आणि व्हेरिएशन ह्या दोघांचा अभ्यास म्हणजेच जेनेटिक्स.
ही सुद्धा एक बायोलॉजीची ब्रांच आहे. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स द स्टडी ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. ज्या ब्रांचमध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा अभ्यास केला जातो. आता हे डिपेंड करतं जे कॅरेक्टर्स, कोणते कॅरेक्टर्स यायचे आई वडिलांकडून, पॅरेंट्सकडून, हे डिसाईड करणारा जो घटक आहे तो आहे जीन. दीज जीन्स आर प्रेझेंट डीएनए वरती हे जीन्स असतात आणि हे जीन्स डिसाईड करतात कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस करायचंय, कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस करायचंय. समजा फॉर एक्झाम्पल वडील टॉल आहेत, उंच आहेत, आई डॉर्फ आहे, बुटकी आहे, तर मग होणाऱ्या मुलामध्ये जे कॅरेक्टर्स येणार आहेत ते कॅरेक्टर, समजा फॉर एक्झाम्पल वडिलाचं एक कॅरेक्टर आलं, एक जीन आलं आणि आईचं एक जीन आलं, दोघं मध्ये जे जीन पॉवरफुल असेल त्याच जीनचे कॅरेक्टर त्या मुलामध्ये दिसतील. दुसरं एक्झाम्पल घेऊ. वडील गोरेत, आई ब्लॅक कलरची आहे किंवा सावळी, काळी सावळी म्हणू आपण, आणि मुलगा, एखादा जर मुलगा जर गोरा झाला तर आपण काय म्हणतो, वडिलाचे कॅरेक्टर त्याच्यामध्ये आलेले आहेत. असे अनेक कॅरेक्टर्स, जसं डोळ्याचा कलर असेल, डोळ्याचा शेप असेल, भुवयाचा शेप असेल, हेअरस्टाईल असेल, हाईट असेल, कलर असेल, नोजचा शेप असेल, नाकाचा शेप असेल, बॉडी असेल, असे अनेक कॅरेक्टर्स हे ह्या जीन्स डिटरमाइन करत असतं. आई वडिलांकडून येणारे जे जीन्स आहेत त्या जीन्समध्ये दोघांमध्ये कुणाचं जीन पॉवरफुल आहे, डॉमिनंट आहे, त्याच्यावर डिपेंड करतं ते कॅरेक्टर कोणते एक्सप्रेस होणार आहेत, दिसणार आहेत मुलामध्ये. तर हे सर्वांचा अभ्यास आपल्याला या जेनेटिक्समध्ये करायचा आहे. डीएनएची की लेटेस्ट आजचं जे आपण म्हणतो डीएनए, फिंगरप्रिंटिंग, डीएनए टेक्नॉलॉजी वगैरे जे आहे, तर ह्याचा खूप मोठा उपयोग आपल्याला आजच्या सायन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सो genetics, it is the branch of biology which deals the study of heredity and variation. तर ह्या दोघांचा अभ्यास, कॉमनली अभ्यास आपल्याला ह्या ब्रांचमध्ये पाहायला मिळतो. अशा अनेक ब्रांचेस आहेत. ह्या ब्रांचेस मी तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये घेईल किंवा नेक्स्ट टॉपिकमध्ये घेईल. सिलेबस सुरू व्हायच्या पूर्वी तुम्हाला ह्या डेफिनेशन्स येणं आवश्यक आहे, त्यासाठी मी हे घेतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा. व्हिडिओ जर चांगला वाटला, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कमेंट्स टाका. फर्स्ट ऑफ ऑल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारू शकता. त्याचसोबत बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत कंटिन्यू येणारे व्हिडिओ, कारण एखादाही व्हिडिओ मधला मिस झाला तर तुम्हाला नंतरचं पुढचं समजणार नाही. त्यासाठी कंटिन्यू हे व्हिडिओ पाहत राहा. हा आपला पहिलाच लेक्चर असल्यामुळे इथं मी स्टॉप करतो. थँक्यू व्हेरी मच.